नमस्कार मंडळी, तर आजचा आपला व्लॉग जो आहे तो सावी बाळाच्या गिफ्ट्स बद्दल आहे। तर आता मी सावी बाळाच्या गिफ्ट्सची शॉपिंग करायला चाललेलीच आहे। एक व्हिडिओ तो तुम्ही बघितलाच होता। तर आता मी आली आहे फूड मार्ट मध्ये आमच्या इकडच्या। थोडीफार शॉपिंग मी केलेली आहे, सावी बाळाचे आवडते गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मग बिलिंग काउंटरला आलेली आहे। एक एक करून बिलिंग्स करतायत ते, वेटिंगला तर ठेवलंय। तर तिथूनच नंतर मग मी सिल्क घेतली माझ्या दादासाठी, कारण की रक्षाबंधन मी सेलिब्रेट करणार होते। इमॅजिन करत होते की माझ्या सावी बाळाला गिफ्ट्स आवडतील की नाही ते। तर तुम्हाला काय वाटतं, माझ्या सावी बाळाला गिफ्ट्स आवडतील का? हे ते गिफ्ट आहे, अजून खूप सारे गिफ्ट्स आहेत, तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि एक गोष्ट खूप आवडली मला, की तिची एक्साइटमेंट होती गिफ्ट्स उघडण्याची, ती पण तुम्ही एंडला व्हिडिओच्या नक्की पाहाल। चला तर मग आता आपली शॉपिंग झालेली आहे आणि मी बॅग्स घेऊन, भरलेल्या बॅग्स घेऊन निघालेली आहे। बॅग्स खूप अशा लोडेड आहेत हॅपीनेसने आणि गोष्टींनी। सो मी निघालेली आहे, आता मी रेडी आहे बाबूचं गिफ्ट रेडी करायला। सो चला तर मग सुरुवात करूयात। आता हा बॉक्स जो आहे तुम्ही घेतलेला आहे, हा पप्पांना गिफ्ट मिळाला होता दिवाळीत त्यांच्या ऑफिसमधून युनिबिकचा। सो मी तो बॉक्स ठेवून दिला, म्हटलं कधीतरी कोणाला तरी गिफ्ट द्यायला होईल। तर मी आता सुरुवात करते। तर हे आहे वेफर बिस्किट। त्यानंतर मी ठेवते मॅगी, पण ही मॅगी मैद्याची नसून वेज आटा मॅगी आहे। सो समजा तिला जर खायची वाटली तर दीदी तिला देऊ शकेल, काही इश्यू नाही येणार। पॉपकॉर्न्स तर सगळ्या लहान मुलांना आवडतात, तर पॉपकॉर्न्स घेतलेले आहेत। नंतर तिचे फेवरेट केक्स, तिला केक फार आवडतात, तर मी केक्स ठेवलेले आहेत, ते पण 2 ठेवलेले आहेत, कारण की तिला हॅपीनेस खूप मिळावा आणि ती खूप खुश व्हावी म्हणून। आणि हे लॉलीपॉप घेतलेले आहेत, लॉलीपॉप पण सावीला खूप आवडतात। आणि त्यासोबतच मी ठेवलेला आहे साईडला, काय असेल बरं, अजून एक लॉलीपॉप। एका लॉलीपॉपनी कसं होईल, तर मी दुसरं पण लॉलीपॉप ठेवलेला आहे। आणि हा एक वेगळ्या फ्लेवरचा केक आहे, वेगवेगळी व्हरायटीज सावीला दिलेली आहे। हे 2 केक मी ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर स्टिक्स, चॉकलेट स्टिक्स, जे मी लहानपणापासून मी खात आले आणि मला फार आवडतात त्या। सो मी त्या स्टिक्स पण सावीसाठी घेतलेल्या आहेत, म्हटलं तिला सुद्धा आवडतील म्हणून मी घेतलेले आहेत। आणि त्यानंतर असंच बॉक्स मला फुल ऑफ गिफ्ट्सनी किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी भरायचं होतं, म्हणून मी डार्क फॅन्टसी तो अख्खा बॉक्स घेतला होता। पण तो अख्खा बॉक्स कसा ठेवणार, तर म्हणून मी त्यातले 4 बिस्किट्स काढून वेगवेगळे ठेवले। आणि त्यानंतर इतर गोष्टीही ठेवायला सुरुवात केली। तर आता कसं काय जागा होते त्या हिशोबाने मी चुपाचुप्स ठेवले, तेरी भी चूप और मेरी भी चूप। आणि हे एक नवीन व्हर्जन आहे, ते तिला आवडते की नाही मला ते बघायचं होतं, म्हणून मी एकच पॅकेट ठेवलं आम तडकाचं, आणि चुपाचुपचे ठेवले 2 पॅकेट्स। आणि साईडला ठेवले बिस्किट गुड डेचं, तिचा गुड डे नेहमी व्हावा यासाठी। आणि सगळ्या लहान मुलांना आवडतं ते किंडर जॉय, सगळ्यांचंच फेवरेट असतं किंडर जॉय, म्हणून ते किंडर जॉय पण ठेवलं। आणि जेम्स सगळ्यांनाच आवडतात आणि तिला शेअरिंग करायची खूप आवड आहे। सो ती जेम्स सगळ्यांसोबत शेअर करते आणि ह्याही गोष्टी ती शेअर करेल। आणि हे चॉकलेट बॉल्स आहेत, मी नवीनच बघितले होते, म्हटलं चला पिल्लूसाठी घेऊयात। त्यानंतर मी ठेवते छान आमच्या लहानपणी मिळणाऱ्या गोळ्या। त्या गोळ्या तुमच्या इथे त्याला काय म्हणतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आणि कसं वाटलं माझं हे गिफ्ट हॅम्पर, जे फुल ऑफ स्वीटनेसने भरपूर आहे। तर तुम्हाला काय वाटतंय, कसं आवडतंय हे नक्की मला कळवा। ह्यात एक एक गोष्टी मी अरेंज केलेल्या आहेत। आणि त्या बॉक्सिंग केल्यानंतर, हे सगळं बॉक्स केल्यानंतर मी तो बॉक्स बंद करून पॅकिंग करून सावीला गिफ्ट म्हणून देणार आहे। आता ह्याचं पॅकिंग प्रॉपर केल्याने कसं आहे, ते बॉक्समधून गिफ्ट्स जे आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या हलणार नाहीत असं मला वाटलं होतं, पण असं काही झालं नाही। त्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे एकाच्या एकावर एक
केल्या होत्या. पण काही ज्या मोठ्या गोष्टी होत्या ज्यांना इथे तिथे जायला जागा नव्हती त्यांनी मात्र स्वतःचं स्थान कायम ठेवलं. तर असं मी बॉक्सचं जे आहे ते पॅकेजिंग केलेलं आहे आणि असं पॅक करून मी ठेवलंय जेणेकरून ते गिफ्ट रॅप करायला इझी होईल. तर ह्यानंतर मी गिफ्ट रॅप करायला बाहेर घेऊन गेले होते. सो कसं वाटलं तुम्हाला हे गिफ्ट? आणि एक गोष्ट राहिली ते म्हणजे फालुदा मिक्स सावीसाठी आणलं होतं. म्हणजे दीदीलाच काम आहे खरं तर ते, पण सावीला आईस्क्रीम खूप आवडतं म्हणून फालुदा मिक्स आणलं होतं. तर हे हल्लेले गिफ्ट्स सगळं तुम्हाला दिसतच आहे. तुम्ही ते परत ओपन केलं त्यामुळे ते इकडे तिकडे नाचत गेलेले आहेत. चला तर मग मी चालले आता गिफ्ट रॅप करायला. तर गिफ्ट रॅप करताना एक छोटासा व्हिडिओ काढलाय. हा डॉलचा बॉक्स आहे जो मी अनबॉक्सिंग करताना तुमच्यासोबत शेअर केला होता. डॉल ती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा ती डॉल. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ नाही पाहिला असेल तुम्ही तर मी तो लिंकमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणि रक्षाबंधन नेक्स्ट डे होतं. सो मी काय केलं, रक्षाबंधनसाठी राखी घेतली. रक्षाबंधन खरं तर माझं सेम डे होता पण मी दादासोबत सेलिब्रेट करणार होते नेक्स्ट डे. सो मी दादासाठी राखी चॉईस करत होते पण राखी काही मला मनपसंत मिळालीच नाही. सो म्हटलं ही बघू ती बघू. मला बाहेर ठेवलेल्या राख्या आवडल्या नाहीत. मग त्यांनी दुसरीकडे दाखवलं तर मग दुसरीकडे गेले. तेव्हा तिकडे बघून मला त्यातली एक राखी छान वाटली तर मग मी ती सिलेक्ट केली आणि ठीक आहे ती राखी माझ्या दादासाठी एक युनिक राखी. तर आता हे परत तोपर्यंत अनबॉक्सिंगच अनबॉक्सिंग तर सावी बाळ करणार आहे माझं. तोपर्यंत मी म्हटलं की चला बाहेर अजून एक फेरी मारून येऊया आणि राख्या बघूयात. किती छान वाटतं ना राख्यांनी भरलेलं. आणि वेगवेगळ्या राख्या, इतके प्रकार, लहान मुलांसाठी कार्टूनवाली राखी, स्टिकरवाली राखी बघून मन भरलं. आता मी गिफ्ट रॅप केलेले बॉक्सेस घेऊन आले घरी. हे मी स्टिकरवर नावं लिहिलेले कोणी कोणाला दिले ते ती सावी बाळाच्या माऊनी सावीला गिफ्ट दिले हे त्यात मेन्शन केले. हे आहे सावी बाळाचं झुडिओमधलं गिफ्ट. आम्हाला बाबा झुडिओमध्ये शॉपिंग करायला आवडते म्हणून सावी बाळासाठी झुडिओमधून ड्रेसेस घेतलेले आहेत. एक वन पीस आहे आणि एक ड्रेस आहे. तर मी रेडी आहे सावी बाळाला भेटायला जायला. सकाळी 7:30 मी निघालेली आहे आणि 461 बसनी 461 बसनी मी निघाली आहे भांडुपला. मंगतराम पेट्रोल पंप वरून उतरून मी गेले भांडुपला. तर हे बघा आमचं सावी बाळ गिफ्टकडे लक्ष वेधताना छान असे क्लिक केलेले आहेत. ह्या फोटोजचं क्रेडिट मी माझ्या भाच्याला देते. त्यांनी छान फोटो काढलेत आणि हा व्हिडिओ पण छान आहे. काय आहे काय ते बघ चालून बघ. अय्या कसं मस्त आहे ग. ते तिकडे खरं लक्ष सगळं तिकडे. बाई नको ना कोणाला द्यायचंय आलीच सांग मी कोण हे घालशील ना मग हे उघड चल.
बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिसमें ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बहार खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पयाम भेजा, दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको। चला तर मग आता निघायची वेळ झाली। निघता निघता मी आणि माझा काका स्नॅक्स कॉर्नरला व्हिजिट केली। पाणीपुरी, भेळपुरी आणि मग नंतर मोमोजवर ताव मारला। वेटिंग करत बिकानेर यांनी पाणीपुरी द्यायला जरा उशीरच केला आणि मग तोपर्यंत मी बाहेरचे व्हिडिओज काढत होते आणि मोमोज मेन्यूबद्दल वाचत होते। भांडूप स्टेशनच्या अगदी बाहेर असं आहे। आम्ही मोमोजमध्ये मेनू गो थ्रू केला आणि त्याने नॉनव्हेज मागवलं आणि मी व्हेज। त्याने चिकनवाले आणि मी पनीरवाले मोमोज मागवले आणि मी निघाले भांडूप स्टेशनला। भांडूप स्टेशनवरून मी CST ट्रेन पकडली आणि CST ट्रेन पकडून दादरला उतरले। दादरला उतरल्यावर असं वाटलं की खूप उशीर झाला आहे ना, पण फेस हॅप्पीवाला होता, सॅटिस्फाईडवाला होता। हे आहे दादर रेल्वे स्टेशन सेंट्रल साईडचं। तर मी भरभर निघाले होते जेणेकरून अजून उशीर नाही होणार। दादर रेल्वे स्टेशनला ट्रेनची आणि लोकांची सुद्धा तितकीच गर्दी होती। दादर स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर असं सुविधा फॅमिली शॉप आहे जिथे तुम्हाला छान आउटफिट्स मिळतात। हे बघा किती छान क्लायमेट आहे। हे क्लायमेट बघून मला कोणाची तरी आठवण आली। पावसामुळे वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे। तर असं करत मी निघाले आणि एक छान असं वारा येत होता, त्याने छान अशी एक वेगळीच फिलिंग येत होती। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। आणि माझ्या 6वी बाळाचा वाढदिवस आज आहे आणि मी गेले होते 10 ऑगस्टला। तर तुम्हाला काय वाटतं, वेळ घालवणं इम्पॉर्टंट आहे की सेलिब्रेशन त्या दिवशी थोडासा का होईना अटेंड करणं? तुम्ही तुमचं मत कळवू शकता।